नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आधारभूत किमतीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी क्यू9 क्लब समोर मक्याने भरलेला ट्रॅक्टर उभा करीत शेतकऱ्याने केले आंदोलन। शहरातील पाशीपूल चौकात बसने दुचाकीला चिरडले। चितोडचे माजी सरपंच अपघातात थोडक्यात बचावले। अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केला पर्दाफाश। बालाजी ग्रुप व खानदेश टेली समाज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमूर्तींच्या अभिषेकाचा राबवण्यात आला उपक्रम। बाबळे येथे ग्रामदैवत राजबाई माता मंदिराचे सभागृह उभारण्याच्या कामाचे करण्यात आले भूमिपूजन। आणि जिल्हा परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या कामात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। आता बातम्या विस्ताराने। आधारभूत किमतीचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात मका व कापूस नाममात्र खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत देऊर बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी शहरातील क्यू9 क्लब समोर मक्याने भरलेला ट्रॅक्टर उभा करीत निषेध आंदोलन केले। आधारभूत किमतीचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात मका व कापूस नाममात्र प्रमाणात खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत शेतकरी विरोधी सरकारचा देऊर बुद्रुक येथील शेतकरी विजय देवरे यांनी शहरातील क्यू9 क्लब समोर मक्याने भरलेला ट्रॅक्टर उभा करून निषेध करीत आंदोलन केले। याबाबत अधिक माहिती अशी की मका खरेदी केंद्र साधारण महिनाभरापूर्वी सुरू झाले। 28 नोव्हेंबर रोजी नोंदणी करण्यात आली होती। सुरुवातीचे 1800 क्विंटल उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी 3800 क्विंटलचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले। तेही पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे। हेक्टरी 24.57 क्विंटल उत्पादकता निश्चित असताना एकूण नोंदणी सुमारे 50,000 क्विंटलच्या आसपास असल्याचे नमूद करण्यात आले आहे। खरेदीचा वेग पाहता नोंदणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्याला वर्षभर प्रतीक्षा करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली असून हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे। खुले बाजारात मक्याला केवळ 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। काढणी परतवारी व पूर्ण सुकवणूक करून महिना उलटून खरेदी न झाल्याने साठवलेल्या मक्याची उंदीर घुशींमुळे मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे। त्यामुळे हेक्टरी उत्पादकता व एकूण उद्दिष्ट वाढवून तातडीने मका खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसेच शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व मूर्ख समजणाऱ्या धोरणांचा निषेध केला आहे। त्या मुदतीत आपली पोर्टलद्वारे नोंदणी केली की आमचा मका आहे, आमचा मका शासनाने घ्यावा, पण जी मुदत त्यांना कमी वाटली की काय, कमी मकाची नोंद झाली की काय, म्हणून त्यांनी परत अजून 1 महिन्याची मुदत वाढवून दिली। आणि त्याच्यात असंख्य शेतकऱ्यांनी नोंदणी केली की शेतकऱ्यांना आशा होती की माझा मका 24 रुपये क्विंटलने गेला तर माझा उत्पादन खर्च निघून 2 पैसे माझ्या हातात राहतील। पण शासनाने ज्यावेळेस खरेदी सुरू केली त्यावेळेस फक्त 1800 क्विंटलची उद्दिष्ट पाठवलं। ते 1800 क्विंटल 3 दिवसात खरेदी झालं। त्याच्यानंतर परत 4-5 वेळेस पत्रव्यवहार केल्यानंतर 3800 क्विंटलचं उद्दिष्ट पाठवलं। हे फक्त मी धुळे तालुक्यापुरतं बोलतोय, मी जिल्ह्याचं बोलत नाही। तर 3800 क्विंटलचं ते उद्दिष्ट पाठवल्यानंतर ते पण खरेदी झालं। आणि आता वनांचे जे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की आमचं उद्दिष्ट कंप्लीट झालंय, आता आम्ही मका खरेदी करू शकत नाही। आता साधारण 1250 शेतकऱ्यांनी तालुक्यात नोंदणी केलेली आहे। त्यापैकी फक्त 140 लोकांचा मका या महाशयांनी घेतलेला आहे। फक्त 10% खरेदी झालेली आहे। मग उर्वरित शेतकऱ्यांनी करायचं काय? यांनी खरेदी बंद केल्यामुळे जे स्थानिक व्यापारी आहेत, मार्केट कमिटी आहेत, यांनी खरेदी बंद केल्यामुळे जो 1700-1800 पर्यंत जो भाव गेलेला होता तो आता 1200-1300 पर्यंत येऊन गेला। याच्यात प्रचंड लूट व्यापाऱ्यांनी सरकारने चालवली आहे शेतकऱ्यांची। आणि जर यांना मका इतका घ्यायचाच नव्हता, मोजून जर मका यांना 5,700 क्विंटल यांनी खरेदी केला आहे किंवा यांना 6,000 क्विंटल मका घ्यायचा होता, तर फक्त तेवढ्या शेतकऱ्यांची यांनी नोंदणी करायला पाहिजे होती। बाकीच्या शेतकऱ्यांची नोंदणी न करता त्यांना परत पाठवायला पाहिजे होतं। यांनी 2 महिने मुदत का दिली? शेतकऱ्यांना मूर्ख आणि टिंगलटवाळी केली शेतकऱ्यांची। माझा या गोष्टीला तीव्र आक्षेप आहे। आणि जर माझं आता एकच म्हणणं आहे, जर सरकारला मका खरेदी करायचा नसेल तर सरकारने जितक्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे की माझा मका मी तुमच्या केंद्रावर विकत घ्यायला येईल, तेवढ्या शेतकऱ्यांना हा आजच्या दराप्रमाणे भाव फरक हा दिलाच पाहिजे। नाही जर दिला तर याचं पुढचं पाऊल
मी अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची. धुळे शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या फाशीपूल चौकात बसने दुचाकीला चिरडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. सुदैवाने चितोडचे माजी सरपंच राजू सोनवणे या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. धुळे शहरातील वर्दळीच्या फाशीपूल चौकात शुक्रवारी सकाळी एसटी बस दुचाकीचा अपघात झाला. बसच्या पुढच्या चाकाखाली दुचाकी आल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील चितोडचे माजी सरपंच राजेंद्र सोनवणे बालंबाल बसवले आहेत. अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील फाशीपूल चौकातून शुक्रवारी सकाळी नाशिक बोईसर एसटी बस क्रमांक MH20 DL 2479 ही बस स्थानकाकडे जात होती. तर चितोडचे माजी सरपंच राजेंद्र सोनवणे पॅशन प्रो दुचाकी क्रमांक MH18 BB 1754 ने चितोडला घराकडे निघाले होते. मात्र चौकातील वळणावर माजी सरपंच सोनवणे यांची दुचाकी बसच्या पुढील उजव्या चाकाखाली आली. यावेळी सोनवणे खाली पडून बाजूला फेकले गेले. त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. मात्र त्यांची दुचाकी बसच्या चाकाखाली आल्याने तिचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सोनवणे बालंबाल बसवले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नगरसेवक निलेश नेमाने, सामाजिक कार्यकर्ते योगेश ऋषी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस व सुज्ञ नागरिकांनी वाहतूक सुरळीत केली. व्यावसायिकाचे अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार देण्याची धमकी देत तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. अश्लील व्हिडिओ तयार करीत तो व्हायरल करण्याची तसेच बलात्काराची खोटी तक्रार देण्याची धमकी देत तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून तरुणीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 18 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2 वाजता संबंधित तरुणीने व्यावसायिकाला नोकरीबाबत चर्चा करायची असल्याचे सांगून देवपूर मधील एका घरात नेले. तेथे बसले असताना तिने अचानक मागून मिठी मारत शर्ट काढून आलिंगन दिले. त्याचवेळी नरेश कांतीलाल गवळी वय 30 राहणार नरडाणा चौफुली देवपूर व रवींद्र अशोक डोंगरे वय 26 राहणार रमाबाई आंबेडकर नगर देवपूर तसेच त्यांच्यासोबतच्या 2 महिला व 3 पुरुषांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रित केला. यानंतर हा व्हिडिओ मित्र परिवार व नातेवाईकांना पाठवण्याची तसेच बलात्काराची खोटी फिर्याद देण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. विरोध केल्याने व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सापळा रचला. घटनास्थळी 2 दुचाकीवर उभ्या असलेल्या आरोपींकडे फिर्यादीने इशारा करताच पथकाने तरुणीसह तिघांना ताब्यात घेतले. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी नरेश गवळी याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे असून तो MPDA कायद्याअंतर्गत 10 महिने नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध होता. तरुणींच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करून खंडणी उकळणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या समन्वयाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे तसेच पोलीस अंमलदार अनिता पवार, शशिकांत देवरे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, पवन गवळी, विवेक वाघमोडे, राहुल गिरी व सुशील शिंदे आदींनी केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त बालाजी ग्रुप व खानदेश तेली समाज मंडळातर्फे शहरातील आग्रा रोडवरील मुंबई लॉज येथे शिवमूर्तीच्या अभिषेकाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीच्या निमित्ताने बालाजी ग्रुप व खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने शहरातील आग्रा रोडवरील मुंबई लॉज येथे शिवमूर्तींच्या अभिषेकाचा उपक्रम राबविण्यात आला. यात 61 जोडप्यांच्या हस्ते 61 शिवमूर्तींचा अभिषेक करण्यात आला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भव्य दिव्य असा अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. 61 जोडप्यांच्या हस्ते मंत्रोपचारामध्ये विधिवत अभिषेक करून जोडप्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी खासदार शोभा बच्छाव, महापौर मायादेवी परदेशी, अल्फा अग्रवाल, माजी महापौर जयश्री आयराव, प्रतिभा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते महादेव परदेशी, शिवसेनेचे नेते हिलाल माळी, खानदेश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, सल्लागार राजेंद्र बागुल, प्रकाश चौधरी, सोनू चौधरी यांच्यासह आयोजक प्रमोद चौधरी, रुपाली चौधरी आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी या ठिकाणी साजरी केली जाते. बालाजी ग्रुप यांच्या वतीने प्रमोद भाऊ चौधरी आणि रुपालीताई चौधरी हे दरवर्षी या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करतात. हे त्यांचं 13वं वर्ष आहे. मागच्या वर्षापासून त्यांनी शिवमूर्तींचा अभिषेक सुरू केला. मागच्या वर्षी 21 जोडप्यांचा शिवमूर्ती अभिषेक झाला. यावर्षी 61 जोडप्यांचा संकल्प करून 61 जोडप्यांच्या हस्ते शिवमूर्तीचा अभिषेक त्यांनी करून प्रत्येक जोडप्याला
शिवमूर्ती सप्रेम भेट दिली. खानदेश टेली समाज मंडळ आणि बालाजी ग्रुप यांच्या वतीने प्रमोद भाऊ महादू चौधरी आणि सौ रुपालीताई प्रमोद चौधरी या दाम्पत्याने या नियोजनबद्ध असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमासाठी महापौर मायाताई परदेशी, आमदार श्री अनुप भाई अग्रवाल यांच्या पत्नी अल्पाबाबी अग्रवाल, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई अहिरराव, शिवसेनेचे नेते हिलाल अण्णा माळी, खानदेश टेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांचं मी बालाजी ग्रुप आणि खानदेश टेली समाज मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि जे पूजेसाठी बसलेले होते ते सर्व यजमान, या सर्वांचं खानदेश टेली समाज मंडळ, बालाजी ग्रुप, प्रमोद भाऊ चौधरी आणि रुपालीताई चौधरी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील ग्रामदैवत राजबाई माता मंदिराचे खासदार स्थानिक विकास निधीतून सभागृह बांधकामाच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथे खासदार स्थानिक निधीतून ग्रामदैवत राजबाई माता मंदिरास सभागृह उभारणीच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाला. ग्रामदैवत राजबाई माता मंदिराचे सभागृह उभारणीसाठी अनेक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात येत होते. या कामासाठी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रयत्न केले होते. यासाठी राष्ट्रवादीचे श्यामकांत सनेर आणि माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याने सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्याचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार शोभाबाई बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी डॉक्टर दिनेश बच्छाव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते श्यामकांत सनेर, सार्वेचे सरपंच शरद पाटील, डोंगरगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, सोनू जालसे, गटविकास अधिकारी आयन नेतनकर, विस्तार अधिकारी कपिल वाघ, लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच भारत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, दगडू पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सविता पाटील, धनश्री पाटील, अनिता गिरासे, राजमाई माता मंदिर यज्ञ पुजारी रमेश गिरी महाराज, पोलीस पाटील विलास पाटील, डॉक्टर एन डी गिरासे, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, गणपत पाटील, नितीन पाटील, भालचंद्र पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास ठाकरे, नरेंद्र पाटील, समाधान पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक रावसाहेब पाटील यांनी केले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो. आणि ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन सुरू होतं त्यावेळेस हे सर्व आमचे आदिवासी मित्र परिवार तसेच गावातील नागरिक अतिशय उत्सुक होते की आमची ताई निवडून यायला पाहिजे. त्या पिरियडमध्ये अतिशय म्हणजे धाकधूक आपण ज्या प्रकारची म्हणतो तसा एक प्रकार आमच्या इथं होत होता. पहिल्यामध्ये बाबा निवडून आले, परत ताई निवडून आली, असा जो प्रकार घडत होता तो एकदम धाकधूक सारखा होता. आणि जेव्हा फायनल घोषित झालं संपूर्ण गावाला फार मोठा आनंद झाला. आणि आज खऱ्या अर्थाने त्या आनंदाला तुम्ही आम्हाला फळ दिलं त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचे या ठिकाणी तसे आभार व्यक्त करतो. ताईसाहेब, आमच्या गावासाठी 10 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. मी गावाचा माजी सरपंच म्हणून आज माझी आहे. भविष्यात सर्वांचा तुमचा ग्रामस्थांचा आशीर्वाद राहिला तर सरपंचही होऊ शकतो. परंतु जेव्हा मी ते 5 वर्षामध्ये अनेक वेळा अनेक मान्यवरांकडे मी निवेदनाद्वारे कामाची मागणी केली, परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला अपयश येत होतं. परंतु देवीची या वर्षाला इच्छा होती की याला माध्यम ज्ञानेश्वर पाटील असेल सूचक म्हणून, पण ज्ञानेश्वर पाटलाला सूचक म्हणून जर कधी कोणी राजी केलं असेल तर आमच्या ग्रामस्थांनी केलं. आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी माझ्याकडे तगाजा लावला की आपण आता काही करून आपल्या खासदार मॅडम यांच्याकडून हा निधी उपलब्ध करून घ्या. मी तसंच दादांजवळ श्यामदादांकडे हा विषय मांडला. प्रकाश मास्तर असतील, शरद पाटील असतील, तसेच राजू देवरे असतील, यांनी सगळ्यांनी दादांना हा विषय कानावर घातला. आणि त्याच्यानंतर दादांनी माझ्याकडनं एक पत्र मागितलं. पत्र मागितल्यानंतर
दादांकडे मी ते पूर्तता केली आणि दादांनी ते आपल्याकडे पाठपुरावा करून आपल्या माध्यमातून हे काम मंजूर करून घेतलं. परंतु ताई, आम्हाला तर आनंद आहे, अनेक खासदार निवडून आली, आजपर्यंत आमच्या गावाला खासदारांचं कुठलंही काम नाही. ही मोठी शोकांतिका आहे. अनेक खासदार आमचे आदरणीय भरत बापू जुने पुढारी आहेत गावाचे, यांना सर्व माहिती आहे. अनेक वेळा या ठिकाणी खासदार निवडून आले लोकसभेमधून आणि गावाने भरभरून मतदान दिलं, परंतु आमच्या गावाला फक्त भूलथापांचं राजकारण करण्यात आलं. त्यामुळे आमच्या गावाला कोणीही न्याय देऊ शकलं नाही आणि तुम्ही न्याय दिला. परंतु आजही आम्ही आशावादी राहू. तुमच्याकडून अनेक कामांची आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या गावामध्ये रस्त्यांच्या समस्या असतील त्या केंद्र शासनकडून, केंद्र सरकाराकडून आपण सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी मी या ठिकाणी तुमच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा करतो. आणि ताई, आमचा शब्द असा असतो, तो करावाच लागतो बरं का. हा, मी पक्की गाठ मारस काम नाही, गाठ अशी पॅक राहा सामने. आम्ही ताईने सांगेल आणि ताईने आमले हा म्हणेले, विषयच नाही. तर असो, तुमच्या माध्यमातून आमच्या गावाला एक चांगलं काम मिळालं, त्याबद्दल आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस होता. आणि छोटासा आम्ही भूमिपूजन सोहळ्याचा जसा फोन आला आपल्या कार्यालयामधून, एक आनंद निर्माण झाला आणि छोटासा या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं. थोडं वेडं वाकडं नियोजन आहे, सांभाळून घ्यायचं मॅडम आम्हाला. हो, तर सर्व ग्रामस्थ, आपली जवळजवळ 11 वाजेचा टाइम दिलेला होता. मी सर्व ग्रामस्थांची माफी मागतो. मॅडमांना मला वाटतं उद्घाटनाचंच कार्यक्रमाचे नियोजन होते गावांमध्ये, त्यामुळे प्रत्येक गावाला गेले का प्रेमाचे लोक असतात, 10-10 मिनिटं 5-5 मिनिटं सोडू वाटत नाही आणि तो वेळ ऑटोमॅटिक होत राहतो. म्हणून मी सर्वांची माफी मागतो. कोणी सर्वांचे जेवण बाकी असतील हेही मला माहिती आहे, दुपारचाच वेळ होता आपला. असो, दादा श्यामदादा असतील, प्रकाश मास्तर असतील, शरद पाटील असतील, राजू देवरे असतील, मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धुळे जिल्हा परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या कामात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे जिल्हा परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या कार्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानासह जगात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येते. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराजांच्या पुतळ्यांचे योग्य निगा व सुशोभीकरणाचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. मात्र सत्तेच्या मस्तीत असलेल्या जिल्हा परिषदेतील प्रशासकाने त्यांच्या अधीनस्थ असलेले कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि संबंधित कर्मचाऱ्यांना मात्र आपल्या कर्तव्याची जाणच राहिलेली नाही. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आवारात असलेल्या ऐतिहासिक पुतळ्याची साधी स्वच्छता करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून समस्त भारतीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत. यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज दिनांक 20 फेब्रुवारी, काल 19 फेब्रुवारी होती, तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात संपूर्ण जगभरात साजरी केली जात असते. ती काल साजरी करत असताना आजपर्यंतची प्रथा होती धुळे जिल्ह्यामध्ये की धुळे जिल्ह्यातलं जे प्रशासन आहे त्यातली जिल्हा परिषद जी आहे, या जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक आहे. त्या स्मारकाची इथे दरवर्षी परंपरेप्रमाणे इथे साफसफाई व्हायला हवी होती छत्रपती शिवाजी महाराजांची. तिथे विद्युत रोषणाई व्हायला हवी होती. तिथे सगळं काच कुचरा पडलेला होता, तो सगळा साफ व्हायला हवा होता. परंतु यावर्षी हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांनी जाणीवपूर्वक धर्मांध वेडा अजीज शेख याने जाणीवपूर्वक एक दिवस अगोदर का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची याने साफसफाई केली नाही किंवा तिथे विद्युत रोषणाई केली नाही, हा प्रश्न रिपब्लिकन पक्षासह सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. त्यामुळे आज आमची इथे मागणी अशी आहे की या ठिकाणी इथे
येत्या 2 दिवसाच्या आत जर मुख्य कार्य अधिकारी अजीज शेख याच्यावर तसेच त्याच पद्धतीने बघायला गेलं तर कायद्यान्वये बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पंचायत समितींचा देखभाल, त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत तर त्यांच्यावर सगळ्यांवरती हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तसेच या प्रकरणाची निपक्ष चौकशी व्हायला पाहिजे ही आमची सगळ्यांच्या वतीने मागणी आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आधारभूत किमतीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी क्युनाईन क्लब समोर मक्याने भरलेला ट्रॅक्टर उभा करीत शेतकऱ्याने केले आंदोलन. शहरातील पाशीपूल चौकात बसने दुचाकीला चिरडले. चितोडचे माजी सरपंच अपघातात थोडक्यात बचावले. अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केला पर्दाफाश. बालाजी ग्रुप व खानदेश टेली समाज मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवमूर्तींच्या अभिषेकाचा राबवण्यात आला उपक्रम. बाबळे येथे ग्रामदैवत राजबाई माता मंदिराचे सभागृह उभारण्याच्या कामाचे करण्यात आले भूमिपूजन. आणि जिल्हा परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाच्या कामात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.